उपमुख्यमंत्री महोदय हां विनंती करतो की 97 ची चर्चा पुढे आपण घेऊ, त्याला उत्तर देखील आम्ही देऊ। ठीक आहे। फक्त आज आता विधानसभेने एकमताने हा प्रस्ताव मंजूर केलेला आहे। आपल्या विधान परिषदेने तो एकमताने मंजूर केला तर एक सीमावासियांकरता आपण एक संदेश या ठिकाणून देऊ आणि म्हणून ती 97 ची चर्चेला सरकार म्हणजे बाकीच्या सगळ्या चर्चा संपल्यानंतर सरकार त्याला उत्तर देईल। त्यांची विनंती एकमताने करा, पण शेवटी सभागृहावरती आहे, सभागृह सार्वभौम आहे, त्याच्यामध्ये मान्य सभापती महोदया, या दोन वेगळ्या गोष्टी ठेवा। आपली जी चर्चा झाली आहे त्या चर्चेला उत्तर आपण उद्या देऊ किंवा जेव्हा तुम्ही नियोजित वेळ कराल तेव्हा देऊ। आज आपलं सगळं सभागृह जसं खालचं सभागृह एकत्रितपणे कुठलीही चर्चा न करता खालच्या सभागृहाने या ठरावाला मान्यता दिली, तसंच वरच्याही सभागृहाने याला मान्यता द्यावी। सन्मान मुख्यमंत्री। सभापती महोदया, महाराष्ट्र विधान परिषद नियमाच्या नियम 106 खालील ठराव या ठिकाणी मी मांडतोय। ज्या अर्थी नोव्हेंबर 1956 मध्ये राज्यांची पुनर्रचना झाल्यानंतर तत्कालीन मुंबई राज्यातील बेळगाव, चंदगड तालुका वगळून विजापूर, धारवाड व कारवार हे मराठी भाषिक जिल्हे पूर्वीच्या म्हैसूर राज्यात विलीन करण्यात आले। महाराष्ट्राने खेडे एक घटक, भौगोलिक सलगता, मराठी किंवा कन्नड भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्या व लोकेच्या या सूत्रानुसार फेर रचनेची मागणी करून कर्नाटकातील 865 सीमावादित गावांवर दावा सांगितला आणि ज्या अर्थी महाराष्ट्र राज्य शासनाने दावा केलेली 865 गावं महाराष्ट्रात समाविष्ट व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन व कर्नाटक राज्य शासन यांच्या विरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालय दिनांक 29/3/2004 रोजी मूळ दावा क्रमांक /2004 दाखल केला आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयात अंतरिम अर्ज क्रमांक 11/2014 वर सुनावणी अंतिम दिनांक 12 सप्टेंबर 2014 रोजी दाव्यातील साक्षी पुरावे नोंदवण्यासाठी मान्य कोर्ट कमिशनर म्हणून मान्य श्री मनमोहन सरीन भूतपूर्व मुख्य न्यायाधीश जम्मू काश्मीर यांची नियुक्ती केली। परंतु सदर दिनांक 12 सप्टेंबर 2014 रोजी पारित केलेल्या मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात सुधारणा करावी या मागणीसह कर्नाटक शासनाने दिनांक 6 डिसेंबर 2014 रोजी अंतरिम अर्ज क्रमांक 12/2014 माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे। सदर सीमावादाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असून ही कायदेशीर लढाई महाराष्ट्र शासन सर्व ताकदीने लढती आहे। महाराष्ट्राच्या बाजूने खटला चालवण्यासाठी या क्षेत्रातील अनुभवी असणारे ज्येष्ठ अनुभवी व नामांकित विधिज्ञांची पॅनलवर नियुक्ती केली आहे आणि ज्या अर्थी सीमा भागातील प्रश्न, सीमा भागातील लाखो मराठी भाषिकांवर तेथील प्रशासनाकडून वर्षानुवर्षे होणारे अन्याय, मराठी भाषिकांना मिळत असलेले दुय्यम वागणूक, त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांच्या जीविताचा प्रश्न गंभीर होणे इतकेच नव्हे तर मान्य समन्वयक मंत्री सीमा प्रश्न यांना कर्नाटकमध्ये प्रवेश करण्यास कर्नाटक प्रशासनाकडून बंदी घालणे, मराठी भाषिकांनी आतापर्यंत शांततेने काढलेल्या अनेक पदयात्रांवर कर्नाटक पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार करणे, त्यांची आंदोलने चिरडण्याचा प्रयत्न करणे व महाराष्ट्र राज्यातील वाहनांवर हल्ले करणे, तेथील मराठी भाषिकांच्या जमिनी स्थानिक विकास प्राधिकरणांकरता संपादित करून त्यांचे भूखंड कन्नड भाषिकांना वितरित करणे, तसेच अल्पसंख्य आयोगाने व मान्य उच्च न्यायालयांनी दिलेल्या मराठीसह दोन्ही भाषांमध्ये स्थानिक प्राधिकरणातील दिली जाणारी शासकीय सर्व कागदपत्रे आदेशाची अंमलबजावणी न करता स्थानिक मराठी भाषिकांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी बाबी कर्नाटकातील स्थानिक प्रशासनाकडून जाणीवपूर्वक केल्या जात आहेत। या सर्व बाबींवर केंद्र शासनाने हस्तक्षेप करण्यासाठी दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी नवी दिल्ली येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत दोन्ही राज्यांमध्ये समन्वय ठेवून मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत वाद न वाढविता शांतता ठेवण्याकरता एकमत केले असताना देखील विपरीत भूमिका कर्नाटक शासनाने घेतलेली आहे। दरम्यान कर्नाटक विधिमंडळाने 1 इंच जमीन न देण्याच्या दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी केलेल्या ठरावामुळे सीमावादाला चिथावणी देण्याचं काम कर्नाटक सरकारकडून जाणीवपूर्वक केले जात असून कर्नाटक शासनाची
ही भूमिका लोकशाही संकेतास धरून नाही. एका देशातील दोन राज्यांमध्ये सौहार्दाचे वातावरण, शांततेचे वातावरण राहावे यासाठी महाराष्ट्राने अत्यंत खंबीरपणे व सर्व शक्तीनिशी याबाबतचा कायदेशीर लढा सनदशीर मार्गाने सुरू ठेवलेला आहे. महाराष्ट्राची भूमिका ठामपणे सर्वोच्च न्यायालयामध्ये आपले लोक मांडतील आणि ज्या अर्थी सद्यस्थितीत कर्नाटक राज्यात असलेल्या सीमा भागातील 865 मराठी भाषिक खेडे घटक, भौगोलिक सलगता, मराठी भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्यता व महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठीची तेथील लोकेच्छा या तत्वांचा महाराष्ट्र राज्याने नेहमीच आदर केला आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसाठी विविध सोयीसुविधा व सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री सहायता निधीच्या लाभाबरोबर अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी विशेष सवलत, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी सवलत, सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व इतर शासकीय संस्थांच्या मार्फत विहित अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्या अर्थी आता महाराष्ट्र विधान परिषद याद्वारे कर्नाटक प्रशासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दात धिक्कार करत आहे. तीव्र शब्दात निषेध करण्याबरोबरच महाराष्ट्र विधान परिषद नियम 106 नुसार कर्नाटकातील बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह मराठी भाषिक 865 गावांची इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल. माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला सीमावाद हा सनदशीर मार्गाने अत्यंत खंबीरपणे, दृढ निश्चयाने व संपूर्ण ताकदीनिशी तो लढला जाईल. 865 गाव बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे, निर्धाराने व सर्व ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभा आहे. तसेच याबाबत केंद्र शासनाने माननीय गृहमंत्री भारत सरकार यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा आग्रह कर्नाटक शासनाकडे धरावा. तसेच सीमा भागातील मराठी जनतेच्या सुरक्षेची हमी घेण्याबाबत कर्नाटक सरकारला समज द्यावी असा ठराव ही विधान परिषद आज निर्धारपूर्वक एकमताने पारित करीत आहे. मी आपल्या प्रोसिजरप्रमाणे आपल्या कार्यपद्धतीनुसार मांडते आहे. ज्या अर्थी नोव्हेंबर 1956 मध्ये राज्यांची पुनर्रचना झाल्यानंतर तत्कालीन मुंबई राज्यातील बेळगाव, चंदगड तालुका वगळून विजापूर, धारवाड, कारवार हे मराठी भाषिक जिल्हे पूर्वीच्या म्हैसूर राज्यात विलीन करण्यात आले. महाराष्ट्राने खेडे हे घटक, भौगोलिक सलगता, मराठी किंवा कन्नड भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्या व लोकेच्छा या सूत्रानुसार फेररचनेची मागणी कर्नाटकमधील 865 सीमावादित गावांवर दावा करण्यात आला आहे. आणि ज्या अर्थी महाराष्ट्र राज्य शासनाने दावा केलेली 865 गावे महाराष्ट्रात समाविष्ट व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन व कर्नाटक राज्य शासन यांच्या विरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात दिनांक 29/3/2004 रोजी मूळ दावा क्रमांक 4/2004 ओरिजिनल सूट दाखल केला आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयात अंतरिम अर्ज क्रमांक IA 11/2014 वर सुनावणी अंती 12 सप्टेंबर 2014 रोजी दाव्यातील साक्षी पुरावे नोंदवण्यासाठी माननीय कोर्ट कमिशनर म्हणून माननीय श्री मनमोहन सरीन, भूतपूर्व मुख्य न्यायाधीश जम्मू काश्मीर यांची नियुक्ती केली. परंतु सदर दिनांक 22 सप्टेंबर 2014 रोजी पारित केलेल्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात सुधारणा करावी या मागणीसह कर्नाटक शासनाने दिनांक 6 डिसेंबर 2014 रोजी अंतरिम अर्ज क्रमांक IA 12/2014 माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. सदर सीमावादाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असून ही कायदेशीर लढाई महाराष्ट्र शासन सर्व ताकदीने लढत आहे. महाराष्ट्राच्या बाजूने खटला चालवण्यासाठी या क्षेत्रातील अनुभवी असणारे ज्येष्ठ अनुभवी व नामांकित विधिज्ञांची पॅनेलवर नियुक्ती केली आहे. आणि ज्या अर्थी सीमा भागातील प्रश्न, सीमा भागातील लाखो मराठी भाषिकांवर तेथील प्रशासनाकडून वर्षानुवर्ष होणारे अन्याय, मराठी भाषिकांना मिळत असलेली दुय्यम वागणूक, त्यांच्यावर केलेले अत्याचार केले जाणे, त्यांच्या जीविताचा प्रश्न गंभीर होणे इतकंच नव्हे तर माननीय समन्वयक मंत्री सीमा प्रश्न यांनाच कर्नाटकमध्ये प्रवेश करण्यास कर्नाटक प्रशासनाकडून बंदी घालणे,
महाराष्ट्र भाषिकांनी आतापर्यंत शांततेने काढलेल्या पदयात्रांवर कर्नाटक पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार करणे, त्यांची आंदोलने चिरडण्याचा प्रयत्न करणे व महाराष्ट्र राज्यातील वाहनांवर हल्ले करणे, तेथील मराठी भाषिकांच्या जमिनी स्थानिक विकास प्राधिकरणाकरता संपादित करून त्याचे भूखंड कन्नड भाषिकांना वितरित करणे, तसेच अल्पसंख्य आयोगाने व माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या मराठीसह दोन्ही भाषांमध्ये स्थानिक प्राधिकरणातील दिली जाणारी शासकीय सर्व कागदपत्रे आदेशाची अंमलबजावणी न करता स्थानिक मराठी भाषिकांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी बाबी कर्नाटकातील स्थानिक प्रशासनाकडून जाणीवपूर्वक केल्या जात आहे। या सर्व बाबींवर केंद्र शासनाने हस्तक्षेप करण्यासाठी दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी माननीय केंद्रीय गृहमंत्री यांनी नवी दिल्ली येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत दोन्ही राज्यांमध्ये समन्वय ठेवून माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत वाद न वाढवता शांतता ठेवण्याकरता एकमत केले असताना देखील विपरीत भूमिका कर्नाटक शासनाने घेतलेली आहे। दरम्यान कर्नाटक विधिमंडळाने 1 इंच जमीन न देण्याच्या दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी केलेल्या ठरावामुळे सीमावादाला चिथावणी देण्याचे काम कर्नाटक सरकारकडून जाणीवपूर्वक केले जात असून कर्नाटक शासनाची ही भूमिका लोकशाही संकेतास धरून नाही। एकाच देशातील 2 राज्यांमध्ये सौहार्दाचे वातावरण राहावे यासाठी महाराष्ट्राने अत्यंत खंबीरपणे व सर्व शक्तीनिशी याबाबतचा कायदेशीर लढा सनदशीर मार्गाने चालू ठेवलेला आहे आणि ज्या अर्थी सद्यस्थितीत कर्नाटक राज्यात असलेल्या सीमा भागातील 865 मराठी भाषिक खेडे घटक, भौगोलिक संलग्नता, मराठी भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्यता व महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठीची तेथील लोकेच्छा या तत्वांचा महाराष्ट्र राज्याने नेहमीच आदर केला आहे। त्या अनुषंगाने त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसाठी विविध सोयी सुविधा व सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत। त्यात मुख्यमंत्री सहायता निधीच्या लाभांबरोबरच अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी विशेष सवलत, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी सवलत, सारथी व इतर शासकीय संस्थांच्या मार्फत विहित अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे। मराठी भाषा संस्कृती विकास यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना 1 लाख ते 10 लाख मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे। त्या अर्थी आता महाराष्ट्र विधान परिषद याद्वारे कर्नाटक प्रशासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तींचा तीव्र शब्दात निषेध करण्याबरोबरच महाराष्ट्र विधान परिषद नियम 106 नुसार कर्नाटकातील मराठी भाषिक बेळगाव, कारवार, बिदर, निपाणी, भालकीसह सर्वोच्च न्यायालयातील दाव्यातील सर्व गावे तथा शहरे यासह 865 गावांची इंच न इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल। माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला सीमावाद हा सनदशीर मार्गाने अत्यंत खंबीरपणे, दृढनिश्चयाने व संपूर्ण ताकदीनिशी लढा देण्यात येईल। 3. बेळगाव, कारवार, बिदर, निपाणी, भालकीसह सर्वोच्च न्यायालयातील दाव्यातील सर्व गावे तथा शहरे यासह 865 गावातील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे, निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे आहे। तसेच याबाबत केंद्र शासनाने माननीय गृहमंत्री भारत सरकार यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचा आग्रह कर्नाटक शासनाकडे धरावा। तसेच सीमा भागातील मराठी जनतेच्या सुरक्षिततेची हमी घेण्याबाबत कर्नाटक सरकारला समज देण्यात यावी असा ठराव ही विधान परिषद आज निर्धारपूर्वक एकमताने पारित करत आहे। आता हा ठराव सभागृहासमोर मतास टाकण्यात येईल। मला प्रोसिजरप्रमाणे परत हा ठराव आपल्यासमोर मांडावा लागेल। नको, मग मी आपल्या या असा हा ठराव विधान परिषद आज निर्धारपूर्वक एकमताने पारित करत आहे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे। ठराव संमत झाला। आधी विरोधी पक्षनेते प्लीज। हां, नाही त्यांना बोलू दे ना, त्यांचं बोलू दे, त्यांचं तुम्हाला देते बोलायला, मी बोलू दे, चर्चा नाहीये काय। आपल्या या महाराष्ट्राच्या संसदीय एक उच्च जी परंपरा आहे त्याच्यानुसार आपण सगळ्यांनी एकमतानेच हा ठराव मंजूर केला पाहिजे। आपण तो केलेला आहे। मी याच्या संदर्भात काल 97 पण मांडलेली आहे, पण काही मुद्दे आता ठराव झाला, मी याच्यात काही ॲडिशन नाही करत, परंतु काही मुद्दे तरी याचे प्रश्न येणं अजून बाकीच आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा ठराव इथं मांडलेला आहे। 1 मिनिट बोलू दे, अभिनंदन करतील ते शेवटी। हा, पुढे। हा, माननीय मुख्यमंत्र्यांनी हा ठराव मांडलेला आहे, मी त्यांचं अभिनंदन करतोय सगळ्या सभागृहांनी एकमताने। कारण कर्नाटक ज्या पद्धतीनं आपल्यावर रोज
वेगवेगळ्या पद्धतीनं हल्ले करतोय. जसं मान्य उपमुख्यमंत्र्यांनी मागच्या आठवड्यात आपण या विषयावर बोलत असताना ट्विटरचा एक मुद्दा उल्लेख केला होता की ट्विटरच्या विषयी चर्चा ज्यावेळेस गृहमंत्र्यांकडे झाली त्यावेळेस हे ट्विटर कोणी केलं त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करायचा अशा प्रकारचा एक मुद्दा मांडला होता. परंतु त्याच्यात काय झालं हा पण एक मुद्दा अजून आलेला नाही. दुसरं, हे सगळं होत असताना आपण सुविधा द्यायचं अनेक गोष्टी कबूल केल्या, पण सुविधा बरोबरच त्यांच्यावर जो अन्याय होतो, अत्याचार होतो भाषिक, त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला काही करावं लागेल. नुसतं सुविधा देऊ, आपण दिल्या पाहिजे, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही. एकीकडं आपण शांततामय मार्गाने सगळ्या गोष्टी करतो आणि एकीकडे कर्नाटक आक्रमकपणे सगळ्या गोष्टी करतोय. वाटतं ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा समोर आल्या पाहिजे. देशाचे माननीय गृहमंत्री बैठक घेतात, दोन्ही मुख्यमंत्र्यांना एकत्रित बसवतात, सांगतात आणि दुसऱ्या दिवशी ते मुख्यमंत्री कर्नाटकचे जाऊन सांगतात की 1 इंचही जमीन देणार नाही. माझं याच्यात मत असं आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ते 1 इंच देणार नाही तर आम्ही त्याच्या पुढे जाऊन आपण या सगळ्या भूमिका मांडल्या पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा. मी हा मुद्दा मांडला होता की जर ईट का जवाब पत्थर से देण्याची भूमिका, कारण छत्रपती शिवरायाच्या भूमीचे आपण आहोत, तेवढ्याच ताकदीनं या कर्नाटकाला सुद्धा आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारने उत्तर दिलं पाहिजे अशा प्रकारची माझी भूमिका आहे. केंद्रशासित प्रदेशाच्या विषयी एक भूमिका होती, परंतु त्यात सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. पण तो पुन्हा एकदा आपण याच्यात जाऊ शकतो की जे भाग आहेत जेवढे आपण ज्याच्याविषयी म्हणतो आता 865 गावं, की हा केंद्रशासित करता आला पाहिजे. कारण सुप्रीम कोर्टात भले यांनी करता येणार नाही म्हटलं असलं तरी आपण पुनर्विचार करावा म्हणून अशा प्रकारची पुनर्विचार याचिका पुन्हा एकदा आपल्या सरकारच्या माध्यमातून करू शकतो. इतक्या दिवस या संदर्भात आपण न्यायालयीन प्रक्रियेसाठी मंत्र्यांची नियुक्ती नव्हती, वकील आपल्या सरकारने लावलेले होते, परंतु आता 2 मंत्र्यांना याच्यामध्ये नियुक्ती दिलेली आहे मान्य सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी. मला वाटतं येणाऱ्या काळात प्रभावीपणे ज्या पद्धतीनं कर्नाटकचे मुख्यमंत्री जाऊन लिगल सगळ्या पद्धतीनं दिल्लीत बसून सगळ्यांशी भेटीगाठी घेतात, सरकारशी भेटी घेतात आणि मला असं वाटतं तेवढ्याच गतीनं, त्याच्यापेक्षा दुप्पट गतीनं महाराष्ट्रानं जाण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून हा ठरावाला मी पाठिंबा देत असताना, सरकारचं अभिनंदन करत असताना याही सूचना या सगळ्या याच्यामध्ये घेतल्या जाव्या अशा प्रकारची विनंती, सूचना मी आपल्याला करतो. आणि आपला हा महाराष्ट्र, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, हा एकजिन्सी बने, कर्नाटकच्या दादागिरीला उत्तर कशा पद्धतीनं देईल तसंच महाराष्ट्राचं पाऊल येणार काळात असलं पाहिजे अशी प्रकारची भूमिका व्यक्त करतो. धन्यवाद. सन्मान जयंत पाटील. सभापती महोदय, आम्ही सभागृहात आल्यानंतर आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यानंतर 3ऱ्यांदा ठराव आपण